30 डिसेंबर पुत्रदा एकादशी कर्जमुक्तीसाठी खाटू श्याम कृपा उपाय. सनातन हिंदू धर्मात एकादशी व्रताला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. त्यापैकी पुत्रदा एकादशी ही विशेष संतती, कुटुंब कल्याण, मानसिक धैर्य आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. 30 डिसेंबर रोजी येणारी पुत्रदा एकादशी केवळ संतती प्राप्तीसाठीच नव्हे तर कर्जमुक्ती, आर्थिक संकटातून सुटका आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठीही अत्यंत प्रभावी मानली जाते. ह्या दिवशी खाटू श्यामजीची भक्ती केल्यास विशेष कृपाफळ मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. खाटू श्याम म्हणजे कलियुगातील श्रीकृष्णाचे साक्षात रूप, जे भक्तांच्या हाकेला त्वरित प्रतिसाद देतात. पुत्रदा एकादशीचे धार्मिक महत्त्व. पुत्रदा एकादशी ही पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. शास्त्रानुसार ह्या एकादशीचे व्रत केल्याने संतती संबंधी अडचणी दूर होतात, कुटुंबात सुख शांती नांदते, पितृदोष शांत होतो, आर्थिक अडथळे कमी होतात, कर्जाचा भार हलका होतो. पुत्र म्हणजे केवळ जन्मलेला मुलगाच नाही तर सद्गुणी संतती, सुखी जीवन आणि भविष्यातील सुरक्षितता याचे प्रतीक आहे. खाटू श्याम कोण आहेत हे जाणून घेऊया. खाटू श्यामजी हे महाभारतातील बर्बरी यांचे कलियुगातील रूप मानले जाते. त्यांनी श्रीकृष्णाला वचन दिले होते की जो मला खाटू श्याम म्हणून पुकारेल त्याचे दुःख मी दूर करीन. श्याम बाबा हे गरिबाचे रक्षण करते, संकटमोचन, सत्य, वचन आणि भक्तीचे प्रतीक आहे. कर्जात अडकलेल्या भक्तांचे आधार. असे मानले जाते की जिथे आशा संपते तिथून श्याम बाबांची कृपा सुरू होते. कर्ज म्हणजे केवळ पैसे नाही. आपण कर्ज म्हटले की लगेचच आर्थिक कर्ज आठवतो, पण शास्त्रानुसार कर्जाचे अनेक प्रकार आहेत. आर्थिक कर्ज, मानसिक कर्ज, कर्म कर्ज, पितृऋण, देव ऋण. पुत्रदा एकादशी हे खाटू श्याम उपासना ह्या सर्व प्रकारच्या ऋणापासून मुक्ती देण्यास मदत करते, अशी श्रद्धा आहे. 30 डिसेंबर पुत्रदा एकादशी कर्जमुक्ती उपाय जाणून घेऊया. नंबर 1. व्रताचा संकल्प करा. व्रत करताना एकादशीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मन शांत करून असा संकल्प करा की हे श्याम बाबा, माझ्या अजाणून झालेल्या चुका क्षमा करा, माझ्या जीवनावरील कर्जाचे ओझे दूर करा आणि मला प्रामाणिक मार्गाने मुक्ती द्या. संकल्पामध्ये खोटेपणा, फसवणूक किंवा अन्याय नसावा. नंबर 2. एकादशीच्या दिवशी आहार विहार घ्या. शक्य असल्यास उपवास करा. फलाहार चालेल आणि कांदा, लसूण, मांस, मद्य टाळा. क्रोध, खोटे बोलणे, नकारात्मक विचार टाळा. मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवा. उपवासाचा खरा अर्थ म्हणजेच इंद्रिय संयम. नंबर 3. खाटू श्यामाची विशेष पूजा. खाटू श्यामा पूजेसाठी लागणारे साहित्य. श्यामबाबांचा फोटो, पिवळे किंवा लाल फूल, धूप, दीप, गूळ व चणा, तुपाचा दिवा. पूजा विधी जाणून घेऊया. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. पूर्व किंवा उत्तर दिशेला बसून पूजा करा. श्यामबाबांना फूल अर्पण करा. तुपाचा दिवा लावा. मनोभावे प्रार्थना करा. श्यामबाबांना श्याम नाम जप 108 वेळा करा. या एकादशीच्या दिवशी खालील मंत्र 108 वेळा जप करा. ओम श्री श्याम देवाय नमः. जप करताना कर्जमुक्तीचं अंतर्भावना मनात ठेवा, पण हट्ट किंवा अहंकार ठेवू नका. नंबर 5. कर्जमुक्ती संकल्प प्रार्थना करा. पूजेनंतर शांत मनाने ही प्रार्थना करा. हे श्याम बाबा, माझ्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर करून मला चुकीच्या मार्गाने नव्हे तर प्रामाणिक आणि योग्य मार्गाने कर्जमुक्त करा. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. मला वाईट वळणाकडे लागू देऊ नका. नंबर 6. दानाचे महत्त्व जाणून घेऊया. पुत्रदा एकादशीला दान अत्यंत फलदायी मानले जाते, त्यामुळे दान करा. दानासाठी योग्य वस्तू निवडा. अन्नदान, गुळदान, चणा, काळे तीळ. गरजू व्यक्तीस कपडे. शक्य असल्यास गोसेवा करा. दान करताना मनात अहंकार नसावा. खाटू श्याम कथा वाचन. ह्या दिवशी खाटू श्याम
कथा, बर्बरिक कथा, श्रीकृष्ण श्याम संवाद यांचे वाचन केल्यास मनोधैर्य वाढते आणि आशा जागृत होते. नंबर 8. एकादशी व्रताचे पारणे करा. द्वादशीच्या दिवशी ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीस अन्नदान करा. गुळ चणा वाटप करा. त्यानंतर पारणे करावे. कर्जमुक्तीसाठी श्यामबाबांची कृपा कशी मिळते? श्यामबाबा कर्ज अचानक संपवतात असे नाही, तर योग्य मार्ग दाखवतात, योग्य लोक भेटतात, चुकीचे निर्णय थांबवतात, धैर्य आणि संयम देतात. म्हणूनच श्यामबाबांची कृपा म्हणजेच आतून बदल घडवणे. काय करू नये हे महत्त्वाचे आहे. खोट्या अपेक्षा ठेवू नयेत. कोणालाही फसवण्याचा विचार करू नये. आळशीपणा वाढवू नये. फक्त उपाय केला कीच झाले असे नाही, असा दृष्टिकोन ठेवू नका. देव कृपा करतो, पण प्रयत्न आपलेच असतात. भक्तांचे अनुभव आलेले अनेक भक्त सांगतात की कर्जाचे हप्ते सहज जमू लागले, नोकरी व्यवसायात सुधारणा झाली, मानसिक ताण कमी झाला, निर्णय क्षमता वाढली. हे सर्व श्रद्धा, प्रामाणिक प्रयत्न ह्यामुळे शक्य झाले. पुत्रदा एकादशी आणि कर्मशुद्धता एकादशी व्रत आपल्याला शिकवते संयम, त्याग आणि आत्मशुद्धी. कर्मसुधारणा. कर्जमुक्ती हे केवळ पैशाचीच नसून मनाची आणि कर्माचीही असते. 30 डिसेंबरची पुत्रदा एकादशी ही केवळ एक धार्मिक दिवस नसून नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. खाटू श्याम बाबा हे दयाळू आहेत, पण ते प्रामाणिक भक्ताला साथ देतात. जर आपण सत्यमार्गाने चाललो, प्रयत्न सोडले नाही आणि श्यामबाबावर विश्वास ठेवला, तर कर्जाचे ओझे हळूहळू नक्कीच हलके होते. हार के जीते असे श्याम कहते हैं. श्यामबाबांची कृपा आपल्यावर सदैव राहो. जय श्री श्याम. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम.